आजपासून मोनोरेलची सेवा काही काळाकरता बंद असणार आहे। दरम्यान मोनोरेलचं अत्याधुनिकीकरण करणं आणि नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून हा निर्णय घेण्यात येतोय। वारंवार मोनोरेल बंद पडण्याच्या बातम्या समोर येत आहेत। गेल्या महिन्याभरात 3 वेळा अशा घटना घडलेल्या आहेत। या अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलानं त्या दरम्यान महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावलेली होती। आता या सगळ्या घडामोडीनंतर काही काळ मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय हा घेण्यात येतोय, ज्याला आजपासून सुरुवात होतीये। या सगळ्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आपण पाहतो दर दिवशी मोनोरेलने असंख्य प्रवासी प्रवास करत असतात आणि मागच्या काही दिवसांपासून मोनोरेलवरती भेडसावत असलेल्या तांत्रिक कारणामुळे मात्र MMRDAने आता आजपासून मोनोरेलची सेवा ही तात्पुरता कारणास्तव बंद करण्यात येत आहे। आपण पाहतोय की चेंबूर ते वडाळा हा प्रवास मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी करत असतात, कारण वडाळापासून परळ ह्या सगळ्याच भागामध्ये अनेक रुग्णालय आहेत आणि त्या रुग्णालयामध्ये जाण्यासाठी इथून असंख्य प्रवासी जे आहेत ते दररोजचे प्रवास करत असतात। त्यामुळे आता ह्या सगळ्याच प्रवाशांना जो आहे तो आपला वेगळा पर्यायी मार्ग निवडावा लागणार आहे। खरं तर आपण पाहतोय की मुंबईकरांच्या प्रवासाला अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी मुंबई MMRDAने मोनोरेल ही सेवा जी आहे ती आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद असेल अशी माहिती दिली होती। त्यामुळे अनेक बिघडणाऱ्या मोनोरेलच्या जागी नवीन अत्याधुनिक मोनोरेल आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर नवीन मोनोरेल पूर्णपणे भारतीय बनावटीची असणार आहे। त्यामध्ये 360 डिग्री CCTV कॅमेरे असतील, ब्लॅक बॉक्स सिस्टम असेल, चार्जिंग पॉईंट्स असतील आणि वायफाय सुविधा उपलब्ध असतील। असं जर आपण पाहिलं तर नवीन मोनोरेलमध्ये प्रवाशांची क्षमता ही वाढवण्यात आलेली आहे। मात्र नवीन मोनोरेल कधी सुरू होईल याबाबत अद्याप MMRDAने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही आहे। त्यामुळे मोनोरेलची सेवा ही तात्पुरता बंद ठेवण्यात येणार असून मोनोची तांत्रिक प्रणाली अपग्रेडेशन आणि भविष्यातील कार्यक्षमतेसाठी MMRDAने हे पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे आजपासून ही सेवा बंद राहणार आहे मोनोरेलची। त्यामुळे या दरम्यान मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खरंच हाल होतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।